चला तर आज आपण मिसळ पावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। मोड आलेली मटकी घेतली आहे, कुकर मध्ये धुवून घेतलेली मटकी ऍड करूया। आता या मटकीमध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि अगदी थोडं मीठ घालून घेऊया। आता मटकीमध्ये एक तांब्या पाणी घालून आता एक शिट्टी आपण काढून घेऊया। शिट्टी होईपर्यंत फोडणीसाठी आपण वाटण तयार करून घेऊयात। इथं भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, अद्रक लसूण आणि कोथिंबीर। चला तर आपण वाटण काढून घेऊया। पाणी टाकून घेऊ थोडं। वाटण तयार झालेलं आहे आपलं। कुकरची शिट्टी झालेली आहे। मटकी चांगली शिजलेली आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। कढईत आपण तेल टाकून घेऊया। अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि कांदा चिरलेला, कांदा भाजून झाला आहे। आता आपण त्यात वाटण घालूया। चला तर आपण मसाले घालून घेऊयात। एक चमचा गरम मसाला, एक चमचा धना पावडर, एक चम्मच मिरची पावडर, थोडीशी हळद। चांगलं मिक्स करून घेऊ। मसाला भाजून झालेला आहे। आता आपण यात शिजवलेली मटकी घालूया। त्याची उकळी काढून घेऊ। मी या ठिकाणी एक तांब्या पाणी ऍड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात पाणी ऍड करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। कोथिंबीर घालून घेऊया। बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आपल्या मिसळला। आपली मिसळ तयार आहे। आता आपण सर्व करून घेऊया। चला तर आपण मिसळची डिश तयार करून घेऊया। दही, फरसाण, कढी, आधी आपण मटकी टाकू। त्यानंतर फरसाण, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर टाकूया आणि रसा ओतून घेऊया। सुंदर अशी डिश तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ होता म्हणून लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।